400 वर्षांची परंपरा, आदिवासी संस्कृतीचा श्वास आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक स्वर, हा स्वर आहे म्हणजे तारपा वाद्याचा। पण आज आपण फक्त वाद्याची नाही, त्या वाद्यामागच्या माणसाची गोष्ट ऐकणार। भिकल्या धिंडा, पालघर जिल्ह्यातील आकोरे गावातील साधा आदिवासी कलाकार। तारपा म्हणजे फक्त संगीत नाही, तो निसर्गाशी जोडलेला संवाद आहे। स्त्री पुरुष एकत्र नाचतात, आनंद, सण उत्सव, धार्मिक विधी साजरे होतात। सुमारे 10 फूट लांबीचं वाद्य आणि त्यातून बाहेर पडणारा मातीचा स्वर। आजच्या पाश्चिमात्य आवाजाच्या गडबडीत हा माणूस मात्र मातीचा आवाज जिवंत ठेवत आहे। वादनापुरतच नाही तर पुढच्या पिढीला शिकवणं, संस्कृती जपणं हेच त्याचं खरं काम। वय वाढलं पण हात थांबले नाहीत, श्वासात आजही तारपाचा सूर आहे। आणि म्हणूनच या साध्या माणसाच्या असामान्य योगदानाची देशाने दखल घेतली आहे। त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आलाय। हा पुरस्कार फक्त भिकल्या दिंड्यांना नाही तर संपूर्ण आदिवासी संस्कृतीला मिळालेला मान आहे। कारण काही लोक वाद्य वाजवत नाही तर ते परंपरा जगतात। सलूट अशा मातीचा आवाज जिवंत ठेवणाऱ्या कलाकारांना।